नमस्कार. लीनाच्या स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा गुळांबा कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक मोठी कच्ची कैरी घेतलेली आहे. कैरी खळखळत्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतली आहे. नंतर बटाटा किसायच्या किसणीने साल काढून मग किसणीने किसून घेतलेली आहे. आता आपल्याला किस मोजून घ्यायचा असल्यामुळे एका वाटीमध्ये भरूयात, म्हणजे आपल्याला गूळ मोजून घेता येईल. किस वाटीमध्ये भरत असताना दाबून भरायचा नाही, अलगदच भरायचा आहे. किस साधारण एक वाटी भरलेला आहे. आता हा किस आपण एका भांड्यामध्ये काढूयात. किसामध्ये अगदी चिमटीत बसेल एवढंच मीठ घालूया. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. मीठ घातल्यामुळे किसाला पाणी सुटेल. किस मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटे बाजूला ठेवूयात. पाच मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. चमच्याने पाहूयात. किसाला सुटलेले पाणी खाली तळाला बसलेलं दिसत आहे. आता ज्या कढईमध्ये आपण गुळांबा करणार आहोत त्याच भांड्यामध्ये पिळलेला किस घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता किसाला किती पाणी सुटलेलं आहे. ही प्रोसेस केल्यामुळे आंब्यातील आंबट चव कमी होईल. याच पद्धतीने सर्व किस आपण पिळून कढईमध्ये घेऊयात. सगळा किस आपला पिळून झालेला आहे. एक वाटी किसाला एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ चिरल्यामुळे लवकर विरघळायला मदत होईल. गूळ किसामध्ये घालूया. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात. गूळ मिक्स करून झाल्यावर आपण कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि 1 तास बाजूला ठेवणार आहोत. जर तुम्हाला वेळ असेल तर 2-3 तास ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी 1 तास अवश्य ठेवा. एक तास झालेला आहे. झाकण काढूयात. गूळ विरघळून पाणी सुटलेलं आहे, तसंच किसही आपला मऊ झालेला दिसतोय. आता हा किस आपण शिजण्यासाठी कढई गॅसवर ठेवूयात. किस शिजण्यासाठी गॅसच्याच मध्यम ठेवायचे आहे. कमी आचेवर किस शिजवला तर तो सुकल्यासारखा होईल आणि मोठ्या आचेवर शिजवला तर किसही करपेल आणि गूळही खाली तळाला लागून करपेल. उलटण्याच्या साहाय्याने एकसारखे हलवत राहूया. गुळांबा करण्यासाठी इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. सेंद्रिय गुळाचा रंग चॉकलेटी असल्यामुळे मिश्रणाचा रंगही डार्क चॉकलेटी झालेला दिसत आहे. मध्यम आच असल्यामुळे मिश्रणाला चांगली खळखळून उकळी आलेली दिसते. आता आपण इथे गॅसच्याच कमी करूया आणि किस गुळामध्ये छान शिजवून घेऊयात. 15 मिनिटे झालेली आहेत. किस गुळामध्ये छान शिजलेला दिसतोय. मिश्रण आता छान आपलं दाट आलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण 2 टीस्पून साजूक तूप घालूया. 1 टीस्पून वेलची पावडरसुद्धा घालूयात, म्हणजे गुळांबा आपला आणखीनच चवदार होईल. तूप आणि वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गुळांबा आपला तयार झाला आहे का नाही हे कसं समजायचं? एका डिशमध्ये मिश्रण घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आजूबाजूला मिश्रण पसरलं नाही की गुळांबा आपला तयार झालाय असं समजायचं. तसेच मिश्रण कडेने सुटलं की गुळांबा आपला तयार झालाय असं समजायचं. आणखीन एक, उलटण्याच्या साहाय्याने खाली सहज मिश्रण पडलं की गुळांबा आपला तयार झालेला आहे. गुळांबा आपला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. थंड झाल्यावर स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. गुळांबा घेताना चमचा कोरडा असणे आवश्यक आहे.
अन्यथा गुळांबा आपला खराब होऊ शकतो. हा गुळांबा वर्षभर टिकणारा आहे. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. तयार झालेला गुळांबा चपातीसोबत खाऊ शकता. ब्रेडवर जामसारखे लावूनसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. असा गुळांबा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.